धन्यवाद. फेसबुक लाईव्ह करायला उशीर झालाय का? मला असं वाटतं खरं तर नाही. कारण आमच्या अनाथ मुलांच्या आयुष्यात खरं तर नवी पहाट उगवलीये, नवी पहाट झालेली आहे असं म्हणता येईल. 2019ची दुपार, एका दुपारी मला दर्पणच्या ऑफिसमध्ये अश्विन आगवणे हा मुलगा भेटायला आला होता. एक उंचापुरा, देखणा आणि मनात भरपूर इच्छा आकांक्षा बाळगणारा आणि थोडं कन्फ्युजन, मनात गोंधळ उडालेला असा अश्विन भेटला. आणि खरं तर तेव्हाचा अश्विन आणि आत्ता खरं तर तो सगळ्यात आपल्या देशातला अनाथ आरक्षणाचा फायदा घेतलेला, लाभ घेतलेला असा पहिला वकील झालेला अश्विन आगवणे. सातारा जिल्ह्यातला वारकरी संप्रदायातल्या घरातला एक अनाथ मुलगा. खरं तर त्याला अनाथ म्हणायचं का? तर तो खरं तर स्वनाथ आहे, तो सक्षम स्वनाथ आहे. कारण ज्या लहानपणापासून बालपणीचे त्याच्या सगळ्या गोष्टी जर ऐकल्या तर आपल्याला खरंच कमाल वाटेल की ह्या मुलाने कसं हा सगळा संघर्ष केला असेल जीवनात. आणि हे सगळा संघर्ष करत 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 त्याने अनेक हाल अपेष्टा उचलत जेव्हा दर्पणच्या ऑफिसमध्ये आला तेव्हा त्याला खूप गोष्टी हव्या होत्या. आणि दर्पण ऑफिसमधून त्याला सगळ्याच प्रकारचं मदत मिळाली हे नक्की. पण जिद्द आणि सचोटी आणि जिज्ञासा वृत्ती, अभ्यासू वृत्तीच्या आधारावर अश्विनने खरं तर वकिली केली, लॉचा अभ्यास केला. तिथेही त्याला त्रास देणारे अनेक घटक कार्यरत होते. पण या कुठल्याही गोष्टीला न जुमानता त्याने पूर्ण लक्ष केंद्रित करून त्याने वकिली ही चांगल्या पद्धतीने, चांगल्या मार्क्सने पास केली. आणि तो सेट पण परीक्षा चांगल्या मार्क्सने उत्तीर्ण झाला. आणि आरक्षणाचा जो अनाथ आरक्षणाचा विषय जो 2018 साली आपण तत्कालीन मुख्यमंत्री साहेब देवेंद्रजींनी दिला होता, त्याचा तो पहिला देशातला लाभार्थी ठरला आमचा अश्विन. अश्विनबद्दल कितीही बोलावं कमीच आहे. खरं तर त्याचं हे कन्फ्यूज असणारं स्टेट आणि आत्ता झालेला त्याचा बघितलेला आनंद. आणि आई मला खरं तर UPSC करायचं होतं, पण आई मी आता सेट उत्तीर्ण होऊन आता प्राध्यापक होतो आणि मग पुढच्या काय ज्या गोष्टी माझ्या मनात आहेत त्या सगळंच पूर्ण करायचा प्रयत्न करतो असं अश्विन आमचा आता सांगतोय आम्हाला. आणि खरंच या सगळ्या मुलांचं, मग ती अमृता असेल, नारायण असेल, बालाजी असेल, सुधीर असेल, अभय असेल, अनेक मुलं ज्यांनी हा सगळा खडतर प्रवास पास केलेला आहे. वेगवेगळ्या पद्धतीने त्यांनी आपल्या स्वतःच्या आयुष्याला एक चांगली कलाटणी देण्याचा प्रयत्न केलाय. आणि हे सगळं पॉसिबल होत आहे त्यांची नवी पहाट त्यांना बघायला मिळाल्यामुळे. तर अश्विन आगवणे हा आजचा विषय झाला. पण असे अनेक जी मुलं, जी आता तरुण उमद व्यक्तिमत्व असलेली अशी अनेक मुलं आहेत की ज्यांच्याबद्दल मला तुम्हाला सांगायचं आहे. आणि त्यांना जो हा लाभ मिळतोय, ज्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि सगळे भरभरून फोनवर बोलतायत, भेटायची इच्छा व्यक्त करतायत. आणि लवकरच आम्ही खरं तर त्यांच्याही बाबतीत ठरवतोय की जिथे त्यांना एकत्र करून त्यांच्या सगळ्यांशी खूप खूप गप्पा मारू, खूप खूप त्यांचे सगळे विषय, कसं त्यांनी हे सगळं अचीव्ह केलं याबद्दल बोलू. पण तुर्तास आज ही अभिनंदनाची गोष्ट, जी एक मोठी अचीवमेंट, ही आनंदाची गोष्ट आज आमच्या सगळ्यांसाठी आहे की ज्यांनी हा सगळा अनाथ विषय हा सगळ्यांनी मिळून लावून धरला होता. आणि त्यातून आज हे यश मुलांना मिळतंय ते बघून खरंच खूप आनंद होतोय. हा शेअरिंगचा विषय होता, त्याच्यासाठी वाटलं 11 वाजले तरी काय हरकत आहे, आज सगळ्यांशी बोलायचंय आणि मनसोक्त बोलून घेऊ. आज अश्विन असे अनेक विद्यार्थी ज्यांनी हे सगळं क्रॉस केलेलं आहे आणि ते पात्र झालेले आहेत वेगवेगळ्या आरक्षणाच्या लाभामधून, त्यांच्याबद्दल मी लवकरच तुमच्याशी पुन्हा एकदा बोलीन. खूप खूप थँक्स. तुम्ही सगळेजण या वेळेला पण जोडलात याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मनापासून धन्यवाद देते. थँक्यू.